हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू परिवर्तन लर्निंग सेंटर. माय सेल्फ प्रमोद सर. तर विद्यार्थी मित्रो, मागच्या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आपण क्वेश्चन नंबर पाहिले होते 1 पासून क्वेश्चन नंबर 24 पर्यंत. पण अनफॉर्च्युनेटली त्यावेळेस आपला बोर्ड बंद पडला होता, लाईट गेली होती. पण मित्रो, टेन्शन घेऊ नका, या व्हिडिओ लेक्चर मध्ये राहिलेला प्रश्न तो पण आपण कव्हर करणारच आहेत. त्याचबरोबर जो तुम्हाला डाऊट होता क्वेश्चन नंबर 22 मध्ये, तो तुम्हाला परत एकदा मी सॉल्व्ह करून दाखवणार आहे. तो प्रश्न घेऊन पुढचे प्रश्न आपण ऍज इट इज कंटिन्यू करणार आहोत. तर आपला जो चॅप्टर नेम आहे 5वा सांकेतिक भाषा, यामधला जो 22वा आपला राहिलेला आहे क्वेश्चन, तो कम्प्लीट करणार आहोत आपण. बघा, एका सांकेतिक भाषेत रिमोट हा जो शब्द आहे, या रिमोट शब्दाला कसं लिहिलं आहे, ROTEME अशा पद्धतीने लिहिलं आहे. तर त्याच भाषेमध्ये पिकनिक हा शब्द या ऑप्शन पैकी कुठलं त्याचा ऑप्शन नंबर असणार आहे ते विचारले. तर बघा, पहिलं तर शब्द लिहून घेऊ आपण. रिमोट हा जो शब्द आहे REMOTE, हा जो रिमोट शब्द आहे, त्याच्या समोर काय आहे, त्याच्या समोर लिहून घेऊ आपण जो शब्द त्याचा सांकेतिक भाषेमध्ये काय होतो, ROTEME असा होतो, ROTEME. तर बघा मित्रो, यामध्ये याला समजा आपण नंबरिंग देऊन टाकूया. हा 1 नंबरला, हा 2, हा 3, 4, 5, 6. आता या नंबरला जे आकडे दिलेत आपण, त्याच नंबरचे आकडे आपल्याला ह्या अक्षराला देऊन टाकायचे आहेत. मग ते कसे देणार आपण? तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर बघा, R 1 नंबरला, याला 1 नंबर जसाला तसा देऊन टाकला. आणि आपल्याला माहित आहे की ई शेवटचा जसाला तसा 6 नंबरला आहे. आता बदललंय काय, हा जो OT इकडे आहे, हा OT O आहे बघा, इथं 4 नंबरला आणि T आहे 5 नंबरला. हा 4 आणि 5 नंबर देऊन टाकला. मग राहिलंय का आपल्याकडे E आणि M. E किती नंबरला आहे, 2 नंबरला, आणि M किती नंबरला आहे, 3 नंबरला. तर हे जे सिक्वेन्स लागलाय 1 4 5 2 3 6, हाच सिक्वेन्स आपल्याला या शब्दामध्ये मांडायचा आहे. मग तो आपण मांडून घेऊयात. तर कसा मांडणार आहोत आपण? बघा, सुरुवातीला शब्द आहे आपल्याकडे पिकनिक. तर पिकनिक शब्द लिहून घेऊ, PICNIC. हा जो पिकनिक शब्द आहे, याचे आपण सर्वात अगोदर काय करू, नंबरिंग देऊ. 1 2 3 4 5 6, बरोबर आहे. मग आता ह्यासारखे आपल्याला नंबर तयार करायचे आहेत. मग ते कसे तयार करायचे, तर सर्वात अगोदर तर नंबर देऊ आपण. 1 नंतर 4 नंतर 5 नंतर 2 नंतर 3 नंतर 6. तर आता बघा, P जो आहे 1 नंबरला घेतला आपण जसाला तसा, आणि C जो आहे C जसाला तसा घेतला आपण शेवटच्याला. तर यामध्ये 2 आणि 3 जो आकडा आहे, आता बघा 4 आणि 5 अगोदर लिहून घेऊ आपण. 4 ला काय आहे, 4 ला आहे N, आणि 5 ला आहे 5 ला आहे I. ठीक आहे, 5 ला आहे I. त्यानंतर बघा 2 ला काय आहे, I आहे, 2 ला I, आणि 3 ला काय आहे, C आहे. तर हे ऑप्शन नंबर तुम्हाला कुठे दिसते का? बघा, ऑप्शन नंबर 4 मध्ये याचा आन्सर आपल्याला दिसून येईल, बरोबर आहे. तर अशा प्रकारे हे आपण इथं काढलेलं आहे. तर ज्याच्यामध्ये काहीच नाही करायचं, जो पहिला शब्द दिलाय त्याला नंबरिंग द्यायची 1 2 3 4 6 असेल 6 पर्यंत, 7 असेल 7 पर्यंत, 8 असेल 8 पर्यंत, जितके नंबर आहेत तितके नंबर द्यायचे. आणि तो शब्द जो दिलाय सांकेतिक भाषेत तो लिहून घ्यायचा, आणि फक्त इकडचे अंक तिकडच्या अंकाला लावून टाकायचे अक्षराला, बरोबर आहे. असेच प्रश्न 1 2 पुढे पण येणार आहेत, तेच आपण अजून सोडवणार आहोत. तर प्रश्न 23वा आपल्या मागच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये झालेला होता, तरी पण एकदा तुम्हाला सांगतोय. हा जो शब्द आहे KOLA, कोला. ठीक आहे, कोला, माहिती आहे कोला. तर हा जो कोला शब्द आहे, त्यासाठी काय लिहिलेला आहे बघा, त्यासाठी लिहिलेला आहे MLNX. तिथं लिहिलेला आहे MLNX. आणि त्यानंतर विचारले की 0 शब्दासाठी काय येईल, तर हा जो ZERO हा जो शब्द आहे 0, तर यासाठी काय येईल हे विचारलेलं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रो, सगळ्यात अगोदर तर ह्याला नंबरिंग दिली आपण 1 2 3 4. तर यामध्ये 1 नंबरचं जो अक्षर आहे K, हे K च्या नंतर L सोडून लगेच M आलेला आहे, आणि L च्या नंतर सुद्धा M सोडून लगेच N आलेला आहे, म्हणजे 1 नंबरचं आणि 3 नंबरचं. तसंच झडच्या नंतर A सोडा. आता ABCD आपली संपून जाते कुठपर्यंत, Z पर्यंत. आता ABCD Z पर्यंत संपली की त्याच्या पुढे कंटिन्यू A पासून सुरू होणार. मग Z पासून संपली की A ला सोडून नंतर B येणार, म्हणजे इथं सगळ्यात पहिला अक्षर येणार B आहे, बरोबर आहे. इथं समजा 1 2 3 4 हे जे अक्षर दिले, तर पहिलं अक्षर 1 सोडून B घेतला आपण. त्यानंतर तसंच तिसरं अक्षर R च्या नंतर 1 अक्षर सोडून द्या, R च्या नंतर S सोडून T येणार आहे. मग R च्या नंतर S सोडून T येणार आहे म्हणल्यावर R च्या नंतर S सोडून T आलं, तर इथं मधलं जे अक्षर आहे ते लिहायचं. 1 नंबरचं आणि 3 नंबरचं लिहिलंय आपण. हा जे 2 नंबरचं जे अक्षर आहे का नाही, बघा 2 नंबरचं अक्षर इथं O आहे, इथं L आहे. जसं आता इथं O 15 नंबरला आहे आणि L सुद्धा 15 नंबरला, म्हणजेच हे जे O आणि L आहे, L चा जर नंबर बघला, जर आपण वरून आता बघितला तर किती नंबरला आहे, 12 नंबरला, आणि खालून जर बघला तर 15 नंबरला येते. तर ABCDला आपल्याला उलट सुद्धा लिहावं लागते, बरोबर आहे. याचा खालून नंबर 15 येते आणि याचा खालून नंबर 12 येते. आलं लक्षामध्ये?
म्हणजे जे 15 नंबर आले का नाही, तर एलच्या ठिकाणी ओ. तसंच मग आता आपल्याला ईच्या ठिकाणी ई बघा वरून 5 नंबरला आहे, तर व्ही खालून 5 नंबरला येतोय, बरोबर आहे. तर ईच्या ठिकाणी व्ही हे एका कॉलम मध्ये आलेले आहेत, म्हणून इथं काय येणार, इथे येणार आहे व्ही. आता बी व्ही टी कुठं दिसते का तुम्हाला बघा, सगळ्यात अगोदर बी व्ही टी इथं दिसते, त्यानंतर शेवटी तर जे येणारच आहे ते कसं येतंय ते बी सांगतो तुम्हाला, पण त्याच्या अगोदर बी व्ही टी इथं दिसते म्हणजे डायरेक्ट ऑप्शन आपलं तिसरं इथं आन्सर असणार आहे. त्याच्या पुढचं जास्त डोकं लावायची सुद्धा गरज नाही पडणार तुम्हाला. तर तुम्हाला हे पण सांगलं होतं त्या व्हिडिओ लेक्चर मध्ये की आपलं जे शेवटचं अक्षर आहे ओ आणि इथं समजा शेवटचं अक्षर ए आहे, तर एच्या ए 1 नंबरला आहे, तर एबीसीडी खालून झेड किती 1 नंबरला आहे, त्याच्या अगोदरचं अक्षर काय आहे, वाय आहे. मग इथं घेतलेलं आहे बघा MLNX, बरोबर आहे. वाय सोडून एक्स घेतलेला आहे, वाय सोडून एक्स, बरोबर आहे. ए आहे, एच्याच बरोबरला खालून 1 नंबरला काय असतो, झेड आहे. तर एच्या नंतर जो झेड अक्षर आहे याच्या नंतर ए वाय सोडून एक्स घेतलाय. मग आता मला सांगा, हा जो ओ अक्षर आहे आपला, ओ बघा कुठं आहे, इथं आहे. कुठे गेला रे, हो का, इथं आहे. ओ जो आहे अक्षर आपला इथं आहे. तर ओला काय करायचं आपल्याला, तर उलट्या दिशेमध्ये एक अक्षर सोडून तर काय घेणार आपण, झेड ओ आहे, ओच्या नंतर तेच अक्षर आपल्याला वरी बघायचं आहे एल, ओच्या वर आहे उलट्याला एल, आणि के सोडून जे येणार आहे, म्हणून इथं घेणार आपण जे. तर बी व्ही टी जे हे येणार आहे क्वेश्चन नंबर 23 चा आन्सर. आता 24व्या आन्सरकडे जाऊ आपण, 24व्या प्रश्नाकडे. हा 24वा प्रश्न आहे, जर एका सांकेतिक भाषेत रेड हा शब्द 67-20 असा लिहिला जात असेल तर आपल्याकडे शब्द आहे ग्रीन, ग्रीन हा शब्द कसा लिहिला जाईल. आणि हाच आपला प्रश्न सोडवताना काल लाईट गेलेली होती, त्यामुळे बाबा टेन्शन घेऊ नको, लाईट आज आपल्याकडे आहे, ते पण फुल लाईट एकदम फोकस असणार आहे, ठीक आहे. तर कॅमेरामॅन फोकस करू म्हणल्यासारखं. आता रेड जो शब्द आहे, समजा आता रेड हा शब्द घेतला आपण RED, ठीक आहे. या शब्दाला काय करायचं बाबा, याला करायचं आपल्याला उलट, म्हणजेच काय थोडक्यामध्ये याला आपण लिहिलं असं DER, रेडचं लिहिलं डेर, बरोबर आहे. तर डी किती नंबरला असते, डी असते एबीसीडी मध्ये 4 नंबरला, 4 अधिक 2 झाले 6, बरोबर आहे. ई किती नंबरला असते एबीसीडी मध्ये 5 नंबरला, 5 अधिक 2 झाले 7. आणि आर किती नंबरला असते एबीसीडी मध्ये, तर आर असतंय बघ इथं 18 नंबरला, कुठं दिसतंय का बघा आर, आर बघ 18 नंबरला. मग इथं 18 अधिक 2 झाले 20. तर हे जे शेवटचे अक्षर मिळून आहेत हे 6, 7 आणि 20, यापासून एक अंक तयार होतो, तो म्हणजे 6, 7, 20 म्हणजे 67-20. हा सिक्वेन्स इथे लावलेला आहे. मग मला सांग कमेंट मध्ये याचं उत्तर की ग्रीन साठी काय येईल. ग्रीन हा शब्द जर आपण घेतला समजा GREEN, तर याचा उलटा शब्द लिहायचा अगोदर, अगोदर लिहिणार आपण एन, नंतर पुन्हा लिहिणार ई, पुन्हा लिहिणार परत ई, पुन्हा लिहिणार आर, आणि काय राहिलं पुन्हा जी. इथं मावत नाही म्हणून खाली लिहितो मी जी. तर बघा एन किती नंबरला एबीसीडी मध्ये तुम्हाला माहित पाहिजे, एन आहे 14 नंबरला, बरोबर आहे. कोणाचा फोन आला रे, तर एन आहे 14 नंबरला, बरोबर आहे. तर एन 14 नंबरला आहे, तर त्यानंतर 14 मध्ये आपल्याला काय करायचंय, 2 टाकायचे, 14 आणि 2 झाले 16. त्यानंतर ई किती नंबरला एबीसीडी मध्ये 5 नंबरला, 5 मध्ये 2 टाकले झाले 7. त्यानंतर हे सुद्धा ई मध्ये 5 टाकले झाले 7, इथं पण 7 म्हणाले. आता आर माहिती आपल्याला 18 नंबरला आहे, 18 अधिक 2 किती झाले 20. त्यानंतर जी आपल्याला माहित आहे 7 नंबरला आहे, 7 अधिक 2 झाले 9. आता हे जे शेवटचे आपण राऊंड मध्ये अक्षर अंक लिहिलेत ते एकत्र करून घ्यायचे, लिहा मग ते अक्षर. 16, 7, 7, 20, 9 हे कुठं दिसतंय का बघा, 16, 7, 7, 20, 9 ऑप्शन मध्ये आपल्याला कुठं दिसतंय का, ही 5 ला आहे, 5 आणि 2 7, 16, 7, 7, 20, 9 ऑप्शन नंबर 1 ला आपल्याला याचा आन्सर मिळत आहे, बरोबर आहे. तर प्रश्न क्रमांक 24 चा ऑप्शन नंबर 1 आन्सर मिळाला आपल्याला. तर पुढचे प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे, एका सांकेतिक भाषेत 70 हा जो शब्द आहे हा असा लिहिला आहे NTVESEY. तर काय करायचं आपल्याला, त्याच भाषेमध्ये 100 हा शब्द कसा लिहिला जाईल. जसा आपल्याला प्रश्न क्रमांक 22 होता बघा, हा जो 22 होता का नाही, कुठे गेला हा 22वा, आपण 1 2 दिले होते अक्षर नंबरने, त्याच प्रकारे हा पण प्रश्न असणार आहे. हा काही वेगळा प्रश्न आहे, त्याच प्रकारे लिहायचा आपल्याला. मग आता पण काय करायचं आपल्याला, त्याच प्रकारे जो 70 शब्द आहे तो 70 लिहून घेऊ अगोदर. हो का 70 लिहिला, SEVE नंतर NTY 70 लिहिला, त्याला नंबरिंग दिली 1 2 3 4 5 6 7. आता त्याच्या पुढं सांकेतिक भाषेतला शब्द काय दिलाय NTV पुढे दिले आपल्याला ESEY,
ESEY याचं आन्सर मी काढत आहे, तोपर्यंत तुझं आन्सर कमेंट मध्ये आलं पाहिजे बाबा. ले बरं लवकर. मग आता आपल्याला माहित आहे यस एक नंबरला, इथं यस कुठं गेलेला आहे, इथं गेलेला आहे. आता याला आपण काय करूया, एका वेगळ्या कलरने देऊया म्हणजे तुम्हाला लगेच हायलाइट होईल. बघा यस एक नंबरला आहे, अंडरला नंबर 1. त्यानंतर ई किती नंबरला आहे, ई आहे 2 नंबरला, याला नंबर दिला 2. त्यानंतर आता व्ही आहे 3 नंबरला, तर व्ही इथं कुठं दिसतोय, व्ही इथं दिला 3. त्यानंतर ई आहे 4 नंबरला, परत इथं नंबर दिला आपण 4. त्यानंतर पुढं काय आपल्याकडं, पुढं राहिलं एन, एन दिला 5 नंबरला आणि टी आहे 6 नंबरला आणि राहिलं वाय 7 नंबरला. 5 6 3 4 1 2 बरोबर आहे. हा आता सिक्वेन्स आपल्याकडे मिळाला आहे. क्वेश्चन नंबर कितीचा आहे, 25चा. आता पुढचा शब्द 100 आहे आपल्याकडे, बरोबर आहे. एक मिनिट बघा, तर पुढचा शब्द आपल्याकडे 100 दिलेला आहे. तर प्रश्न क्रमांक एकदा आपण बघून घेऊ. 5 6 3 4 1 2 7, 5 6 3 4 1 2 7 हा शब्द 100 आता लिहून घेऊ आपण. मग 100 शब्द आपल्याला लिहायचा आहे, तर काय करायचं मग, HUNDRED 100 हा शब्द घेतला. याला सरळ सरळ अगोदर नंबर द्यायचा 1 2 3 4 5 6 7 आणि आपलं येणारं जे उत्तर असणार आहे या सिक्वेन्स मध्ये येणार आहे, बरोबर आहे. मग तो सिक्वेन्स लिहून घ्यायचा. सिक्वेन्स काय दिला आपल्याकडं, लिहायचा खाली अंक 5 6 3 4 1 2 7. मग हे जे आकडे आपल्याकडे दिलेले आहेत हे आता बघा, 5 नंबरला काय आहे, आर आहे, इथं आर आधी लिहिणार. त्यानंतर 6 नंबरला काय आहे, ई आहे. त्यानंतर 7 नंबरला काय आहे, 7 नंबरला आहे डी, इथं लिहिला डी. नंतर 3 नंबरला काय आहे, एन आहे. 4 नंबरला काय आहे, डी आहे. आणि नंतर परत एकदा बघा 3 4 झालं. आता 1 नंबरला 2 नंबर झालं का, 1 नंबरला एच आहे आणि 2 नंबरला यू आहे. तर RENDHUD कुठं आहे बघा, बघा RENDHUD ऑप्शन नंबर 2 मध्ये आपल्याला दिसत आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 25 जे उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन नंबर 2. अशा प्रकारे याचा आपण उत्तर इथं काढलेलं आहे, बरोबर आहे. पटते आवडते व्हिडिओ लाईक कर बाबा, लाईक कर, कमेंट कर. यस सर समजले म्हणून पुढचे प्रश्न कंटिन्यू करूत आपण, ठीक आहे. घ्या पुढचा प्रश्न आहे आपल्याकडे टॅलेंट. आता हे तर लय इझी प्रश्न आहे आपल्याकडे. प्रश्न क्रमांक 25 हा जो टॅलेंट जो आहे, टॅलेंट आहे ना बाबा तुझ्यामध्ये बी टॅलेंट, काय टॅलेंट आहे बरं तुझ्यामध्ये सांग, कमेंट कर बरं. सर माझ्यामध्ये काहीतरी वेगळं टॅलेंट आहे. या टॅलेंट शब्दासाठी असा शब्द लिहिलाय, काय लिहिलाय, ATELTN, ATELTN, LTN 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6 बरोबर आहे. तर याच्यामध्ये काय केलंय, याच्यामध्ये एकच गोष्ट केली की मागचा अंक पुढं पुढचा अंक अक्षर मागे लिहिले. तर बघा इथं टीच्या ठिकाणी ई आणि एच्या ठिकाणी, इथं टीच्या ठिकाणी इथं टी आणि इथं ई घेतलाय, बरोबर आहे. मागं पुढे टी ए होता, इथं AT घेतला. आता इथं काय केलं, तसंच केलंय, इथं ई इथं टी, तसंच इथं सुद्धा इकडं एन आणि इकडं टी असंच केलंय आणि इथं पण तसंच केलंय, इकडं एन इकडं टी, बरोबर आहे. मग काय करायचं आपल्याला, मागं पुढं फक्त अक्षर बदलायचं आहे. मग आता तेच करायचं आपल्याला. जो शब्द पुढे दिलाय सर्च, हा जो सर्च शब्द आहे SEARCH, तर अगोदर ई लिहिणार नंतर एस लिहिणार, अगोदर ई नंतर एस, मग अगोदर आर नंतर ए, अगोदर एच नंतर सी. बघा इथं एस ला एस, ई ला ई, ए ला ए, आर ला आर, सी ला सी, एच ला एच असं लिहिलेलं आहे. तर ESRAHC कुठं दिसतंय का बघा, ESRAHC ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसतंय. आले का नाही बाबा, कसं गप्पन उत्तर काढले, कमेंट करा. सर समजाले म्हणा, ओके आहे एकदम. तर आपलं जे आन्सर असणार आहे क्वेश्चन नंबर 26 ऑप्शन नंबर 2. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न वाह एकदम डेंजर प्रश्न आहे, त्यामुळे ह्याला काही टेन्शन घ्यायचंच नाही. 27 28 29 लय खतरनाक प्रश्न होता बाबा, याचं डायरेक्ट आन्सरच आणले आपण. ट्रीज आर नॉट कॉमन हा निरोप या अंकामध्ये दिलाय, बरोबर आहे. 72 175, आर साठी 273, नॉट साठी 614 आणि शेवटचा कॉमन जो शब्द आहे यासाठी दिले आपल्याकडे काय दिले, 946096, बरोबर आहे. तर 27 28 29 यासाठी जो शब्द दिले आपल्याकडे त्यासाठी हे आपल्याकडे अंक दिलेत. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ट्री जो शब्द आहे आपण लिहून घेऊ, TREES ट्री आहे. त्यानंतर आर आहे, ARER, नंतर नॉट आहे, NOT नॉट, नंतर आहे कॉमन COMMON,
यासाठी आपल्याकडं अक्षर काय दिलेले आहेत 72 175 72 175 पुढचा अक्षर आहे 273 आणि पुढचा अक्षर आहे आपल्याकडे 614 आणि त्यानंतर पुढे आहे 946 096 946 096 आता याला आपल्याला कुठल्या अक्षराला कुठला अंक डोनेट केलेला आहे कशाने कुठला अक्षर दाखवलं हे काढायचंय पण आपण काय केलंय त्याच्या अगोदरच इथं सगळं काढून ठेवलं आहे पण तरी सांगतो की नेमकं अक्षर कशाला काय दिले तुला समजलं पाहिजे का नाही हे लय महत्वाचं आहे का नाही आपण उत्तर जरी आणले तरी समजलं पाहिजे आता बघा ट्रीज या शब्दामध्ये ई डबल आलाय आणि या अंकामध्ये कुठला अंक डबल झालाय 7 हा अंक डबल झालाय बरोबर आहे म्हणून ई साठी काय लिहिणार आपण ई साठी लिहिणार 7 इकडे लिहून घेऊया ई साठी आपण अंक घेत आहोत 7 बरोबर आहे आला आपला बरोबर त्याच नंतर आता या ठिकाणी ईच तर मिटलं बरोबर आहे डबल आलता आता आपल्याला हे बघायचं की ए आर ई आर या शब्दामध्ये बरोबर आहे इथं आर आहे इथं आर आहे बरोबर आहे मग असा कुठला अंक आहे इथं बी आहे आणि इथं बी आहे इथं बी 2 आहे इथं बी 2 आहे बरोबर आहे मला इथं बी 2 आहे इथं बी 2 आहे म्हणून आर साठी काय केलं आपण 2 घेतले आर साठी 2 घेतले राऊंड करून टाकला मग आर साठी काय करणार आपण आर साठी घेतले 2 त्यानंतर आता पुढचा जर शब्द बघितला आपण तर NOT इथं नॉट मध्ये टी आहे आणि इथं बी टी आहे मग इथं असा कुठला अंक आहे जे इथं बी असणार इथे असणार याच्यामध्ये एक अंक बघा 1 नंबर इथं बी आहे इथं बी आहे म्हणून हा जो 1 नंबर आहे हा 1 नंबर हा जो 1 नंबर आपण टी साठी दिला बरोबर आहे तर टी साठी दिला आपण 1 नंबर मग आता एक गोष्ट लक्षात ठेवा आता आपल्याला काय बघायचंय याच्यामध्ये 7 कटलं 2 झालं 1 झालं 7 झाला तर राहिला फक्त 5 बरोबर आहे टी साठी पण 1 दिला होता आता जो आपल्याकडे यस हा जो राहिलेला आहे यस साठी आपल्याकडे काय आहे 5 हा अंक आहे म्हणून इथं लिहू आपण यस बरोबर 5 हे 5 ओळख आले ना तुला हे बघूया 5 आहेत 5 आणि हे आहे वरचं यस मग ह्या अंकातलं सगळं मिटलं कटलं बरोबर आहे मग आता आपल्याला माहित आहे की आपण ई साठी किती घेतला होता 7 घेतला होता तर ह्या ई साठी घेतला होता 7 हे 7 बी घेतला मग ए साठी राहिलं काय ए साठी राहिलं 3 मग इथे लिहून घेऊ आपण ए साठी घेतला आपण अंक 3 आता याच्यामध्ये टी साठी आपण 1 घेतलेला होता बरोबर आहे आता याच्यामध्ये कॉमन हा जो शब्द आहे यामध्ये आपल्याला बघायचं आहे की आपण काय घेतलेलं आहे बघा इकडचं तर झालंय मिटलं सगळं ए साठी पण झालं बरोबर आहे 3 घेतला ई साठी पण घेतला आपण आर साठी पण घेतलेला आहे आता नॉट साठी आता इथं राहिले NO फक्त आता कॉमन या शब्दामध्ये बघा एम डबल आहे ओ डबल आहे एन डबल आहे बरोबर आहे तर एन साठी जर आपण 4 घेतले तर बघा इकडे एन आहे इथं बी 4 आहे इथं एन आहे यासाठी 4 घेतला बरोबर आहे टी साठी 1 झालेला होता टी ला गोल केलं तर एन साठी आपण काय घेतलं 4 घेतला 4 हा अंक एकदाच आहे आणि एन सुद्धा इथे एकदाच आहे म्हणून एन साठी आपण घेतले 4 बरोबर आहे त्यानंतर आता इथं अक्षर ओ काय राहिलाय ओ आणि ओ साठी काय घेणार मग इथं 1 झाला 4 झाला राहिला 6 मग ओ साठी घेतला आपण 6 मग ओ या अक्षरासाठी घेतले आपण 6 मग ओ साठी जर 6 घेतलं तर डबल 6 आलेला इथं एकदा 6 आले इथं एकदा 6 आले इथे एकदा ओ आले इथे एकदा ओ आले मग ओ साठी 6 गेला आता डबल अंक सी आहे इथं डबल अंक 9 आहे बरोबर आहे सी सॉरी एम आहे एम तर एम आहे एम तर एम साठी डबल एम साठी आपण 9 आहे बरोबर आहे इथे एकदा 9 आहे इथे एकदा 9 आहे मग एम साठी आपण काय घेतले 9 घेतले आता राहिले काय फक्त आपल्याकडे सी राहिले आणि सी साठी अंक घ्यायचा आपण 0 तर सी साठी घेणार आपण 0 म्हणजेच काय केलं आपण की याच्यामध्ये कुठल्या अक्षराला कुठला अंक आला हे काढलाय पण हे कसं आलं ते सांगितलं मी तुला तसं पण आपल्याकडे ऑलरेडी इथं प्रिंटेड आपण घेतलेलं होतं ऑलरेडी बरोबर आहे मग याच्यावरून काय तयार करायचं आपल्याला की मॅट या शब्दासाठी यापैकी कुठला आपल्याकडे ऑप्शन असणार आहे तर आपल्याला माहित आहे एम साठी 9 आहे त्यानंतर ए साठी आपल्याकडे किती आहे बघा याच्यामध्ये दिसतं ए साठी 3 आहे आणि टी साठी काय आहे 1 आहे तर 9 3 1 यापासून तयार होणारा याच्यामध्ये कुठं अक्षर आहे का बघा इथं 9 आहे 1 आहे 3 आहे बरोबर आहे म्हणून ऑप्शन नंबर 3 याचा आन्सर असणार आहे याच्यामध्ये 9 आहे 1 आहे पण 3 नाही म्हणून कटलं याच्यामध्ये 1 आहे पण 9 आणि 3 नाही याच्यामध्ये 9 आहे 1 आहे पण 3 नाही म्हणून हे कटले म्हणून ऑप्शन नंबर फक्त येणार ऑप्शन नंबर 3 प्रश्न क्रमांक 27 चा ऑप्शन नंबर 3 तसंच सम या शब्दासाठी बाबा तुझं कमेंट मध्ये आन्सर सांग काय येते बघ एस साठी काय घेतले आपण 5 घेतलेले आहेत त्यानंतर ओ साठी काय घेतलेले आपण 6 घेतलेले आहेत एम साठी काय घेतलेले आहे आपण एम साठी 9 घेतलेले आहेत आणि शेवटचा अक्षर ई आहे तर ई साठी घेतलेला आपण 7 तर 5 6 9 7 पासून तयार होणारा अंक 5 6 9 7 हे ऑप्शन नंबर 1 येत आहे सम
क्वेश्चन नंबर 28 चा आन्सर काय येतं आपल्याकडे ऑप्शन नंबर 1 येत आहे। त्यानंतर आता पुढचा आहे TORN टॉर्न, तर याच्यापासून काय येतं होते बघायचं, तर टी साठी काय दिले आपल्याकडं, टी साठी आहे 1, त्यानंतर ओ साठी बघा काय आहे, ओ साठी 6, आर साठी काय आहे 2, आणि नंतर एन साठी काय दिले आपल्याकडे, एन साठी 4। तर 1 6 2 4 पासून तयार होणारा बघा याच्यामध्ये ऑप्शन 1 4 6 2 हे जे आहे का नाही, 1 आहे 4 आहे 6 आहे 2 आहे, म्हणून ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असणार आहे। म्हणजे प्रश्न क्रमांक 19 ऑप्शन नंबर 4 आहे। अशा प्रकारे याचा आन्सर काढे आपण, हवा त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकतो बाबा तू, ठीक आहे। झाला प्रश्न आपला सोडवून, म्हणजे प्रश्न 27 28 29 इथं तुला चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करून दिलेला आहे। आता पुढचा प्रश्न बघूया आपण, प्रश्न क्रमांक आहे 30। बघ हा जो प्रश्न आहे एकदम इझी आणि सिंपल लेवलचा आहे, तरी पण एकदा लय बोलून बोलून ताण लागली बघ तुला, एकदा एक पाण्याचा घोट पितो आणि पुढचं उत्तर बघूया आपण। तर नोट हा जो शब्द आहे यासाठी OQWI असं दिलेलं आहे, लिहून घेऊ आपण NOTE। नोट साठी काय लिहिले आपल्याकडं OQWI, बरोबर आहे। तर OQWI हा जो लिहिलेला आहे यासाठी यांच्या नंतर काय येते बघायचं, आता एन नंतर ABCD मध्ये इथं बघा एन कुठं दिसतंय का तुम्हाला, एमच्या नंतर एन नंतर काय आहे ओ आहे, एन नंतर घेतला आपण ओ, पेनचा कलर बदलून घेऊ, बरोबर आहे। एन नंतर ओ, नंतर ओ नंतर पी सोडून क्यू, त्यानंतर टी नंतर 2 अक्षर सोडा यू, व्ही सोडून डब्ल्यू, आणि त्याच्यानंतर ई च्या नंतर 3 अक्षर सोडा FGH सोडून आय, म्हणजे काय केलंय FGH सोडून काय घेतलं आय घेतलंय, इथे FGH सोडून आहे, म्हणजे सुरुवातीला एक बी अक्षर सोडायचा नाही, शून्य अक्षर सोडायचा, नंतर एक अक्षर सोडून, नंतर 2 अक्षर सोडून, नंतर 3 अक्षर सोडून, असे आपल्याला काय करायचे पुढचे अक्षर घ्यायचे आहेत। मग तसंच आपल्याला शब्द आहे बुक, या बुक अक्षरापासून आपल्याला काय करायचं पुढचं अक्षर तयार करायचं। मग इथं घेऊया आपण, खाली लिहूया BOOK बुक, याच्यापासून सुरुवातीला एक अक्षर सोडून शून्य अक्षर सोडून, लाईट गेली की बब्या, लाईट गेलेली तरी टेन्शन घेऊ नको, लाईट गेली तरी बे आपला प्रोग्राम आपण चालू ठेवणार आहोत। काल पण असाच आपला व्हिडिओ चालू असताना लाईट गेली होती, पण तू टेन्शन घेऊ नको, व्हिडिओ लेक्चर आपलं कंटिन्यू होणार आहे। आपलं काही जे आहे लाईट गेल्यामुळे काय अडणार नाही, बरोबर आहे, धक्काबुक्की करू नका, टेन्शन घेऊ नका, 2 मिनिटं फक्त शांतता राखा, कंटिन्यू व्हिडिओ लेक्चर आपल्या इथं होणार आहे।